चला तर आज मस्तपैकी अशी कारल्याची भाजी केली होती. अगदी सोप्या पद्धतीने केली होती. खूप छान लागते ही कारल्याची भाजी खायला. तर हे कारले माझ्या गॅलरीतलेच होते. तर गॅलरीमध्ये मस्त छानपैकी असा वेल उगवला होता. तर त्याच्यावरलेच हे कारले होते. तर मी कारले असे तोडून घेतले. तोडल्यानंतर छानपैकी अशी धुवून घेतली. धुतल्यानंतर असे कापून घेतले. कापल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. मिठानं कसं कडसरपणा निघून येतो, कडूपणा, सर्व कडूपणा निघून येतो, पाणी सुटतं मिठाने. तर त्याच्यामुळे मी मीठ टाकलं आणि पाणी सुटलं. सर्व कडू पाणी काढून घ्यायचं, पिळून घ्यायचे. नंतर 2 ते 3 पाण्याने स्वच्छपैकी आणखी धुवून घ्यायचे. इकडे कढई ठेवली मी. कढईमध्ये तेल टाकायचं. नंतर मस्त काप केलेला कांदा टाकायचा. कांदा टाकल्यानंतर त्याच्यामध्ये कारले टाकायचे. छानपैकी असे परतून घ्यायचे आणि वाफायला ठेवून द्यायचे. नंतर इकडे लसूण घेतला होता मी. लसूण काढून घ्यायचा. नंतर लसूण काढला की काय करायचं, कारले आपली इकडे झालेले होते. तर छानपैकी असे कारले झालेले होते वाफून. तर त्याच्यामध्ये असा लसूण टाकून द्यायचा. नंतर छानपैकी अशी परतून घ्यायची. त्याच्यामध्ये थोडंसं तिखट टाकायचं आणि थोडीशी हळद टाकायची आणि छानपैकी अशी परतून घ्यायची. नंतर काय करायचं, त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा. आणखी परतून घ्यायचा. शेंगदाण्याच्या कुटाने खूप छान लागते आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि वरून अशी कोथिंबीर टाकायची. खूप छान अशी कारले लागते खायला. नक्की करून बघा आणि खूप सोपी पद्धतीने सांगितलेलं आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट आणि लाईक करा. बाय बाय.